म्हणजे तुझं काय होईल पुढे आयुष्यात? एवढी बिंडोक आहेस. आय मीन तूच बघ ना, वर्षातले अर्धे दिवस तर तुझे शिक्षा भोगण्यातच जातात. असं का होतं ग तुझ्यासोबतच नेहमी? एव्हरी टाइम फक्त तुलाच का शिक्षा भोगावी लागते? पण मग या घरातली बरीच लोक चुका करतात. पारू, प्रीतम, आदित्य, त्यांना तुझ्यासारखी शिक्षा नाही मिळत. त्यांच्याकडे बघ ना. पारू, तिने एवढी मोठी चूक करून सुद्धा आज ती या घरात एकदम तोऱ्यात फिरवते, माझात फिरते. आणि शिवाय त्या श्रीकांतने तिचा बिझनेस रिस्टार्ट करण्यासाठी तिला ती गोडाऊनची जागा ती सुद्धा दिली. आदित्य, त्याने पण खूप मोठी चूक केली आहे, पण तरी सुद्धा तो शांतपणे या घरात राहतो. आणि त्याला सुद्धा अहिल्याने मदत केलीच ना, इन्व्हेस्टर म्हणून. आणि तो प्रीतम, त्याचं काय, तो चुकांवर चुकाच करत आलाय आयुष्यभर, त्यामुळे असंही त्याला कोणी फार सिरियसली घेत नाही. पण ही आत्ताची जी चूक आहे ती खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंटची अफरातफर केली आहे त्याने. पण तरी अहिल्याचं काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्याकडून की ती सेम अमाऊंट त्याने रिटर्न करायची. एवढी मोठी चूक करून सुद्धा त्याला अशी शिक्षा नाहीच मिळाली आहे. पण तुला तशी सुट्टी नाही मिळत. मला कळत नाही अहिल्या नेहमी तुझ्याच बाबतीत अशी का वागते? एव्हरी टाइम तुलाच का शिक्षा भोगावी लागत असेल? ही दिशा तर एकदम करेक्ट बोलते. म्हणजे मी इतकी हुशार असून सतत मलाच का शिक्षा मिळते? वहिनी का असं वागतात माझ्याशी? कारण तुझा नवरा आता या घरात नाहीये. हो, म्हणजे बघ ना, जर आता तुझा नवरा या घरात असता तर ऍटलीस्ट त्याच्याकडे बघून तरी या घरातल्या सगळ्यांनी तुला माफ केलं असतं. पण तो तुला सोडून गेल्यापासून तुझा कोणी वालीच राहिला नाहीये. कोणीच या घरातलं तुझ्यासाठी स्टँड घेत नाही. कोणीच तुझ्यासाठी उभं राहणार नाहीये. आणि याच गोष्टीचा या घरातले सगळेजण फायदा घेत असतात. तुला पंचिंग बॅग सारखं यूज करतात सगळेजण. जो तो येतो तुझ्यावर राग काढून जातो. आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझं सँडविच होऊन जातं. आणि ती अहिल्या, ती तर ना मला वाटतं वाटच बघत असते की कधी तू एखादी चूक करशील आणि कधी ती तुला शिक्षा देईल. म्हणजे एखादा वाघ असतो बघ, वाघ, तो असता तर ही वेळ आलीच नसती आज माझ्यावर. आता पण बघ ना, कुठल्या तरी त्या अरब कंट्रीमध्ये जाऊन त्या वाळवंटात जाऊन भंगडा खेळत असेल. पागल. तू काय बोललीस आता? टॅमी, तू पण त्या पारू आणि प्रियासारखी अडाणी आहेस. का? वाळवंटात कोणी भांगडा नाही खेळत. अगं, भांगडा म्हणजे मला असं म्हणायचं, वाळवंटात जो काही खेळ खेळत असते तो खेळत बसला असेल. टॅमी, मला ना काहीतरी वेगळाच डाऊट येतोय डोक्यात. कसला डाऊट? मोहन अंकलने तिकडे दुसरी बायको पकडली असेल का? इतके दिवस झाले आता ते घरी आलेच नाहीयेत. इतके दिवस तुला असं एकटीला सोडलंय का कधी त्यांनी? म्हणजे आधी पण ते बिझनेस टूर्सला जायचेत की, पण काही दिवसांनी परत घरी यायचे. आता इतका मोठा गॅप तुला एकटीला इथे घरात असं सोडून कधी दिलाय का? हा, एवढे दिवस तुला एकटीला असं सोडून कधी गेलेत का? नाही ना. मला वाटतं त्यांनी तिकडे दुसरं लग्न केलं असणार आणि आता ते त्यांच्या नवीन बायको सोबत रमलेत छान. आणि ते दुसऱ्या बायकोमुळे आता त्यांच्या पहिल्या बायकोला विसरले. त्यामी, मोहन अंकलला तुझी काहीच आठवण नाही राहिली. बॅड मोहन अंकल. काय मस्त वा वा. खा खा खा. आणि बस जरा. नाही म्हणजे काय आहे, मोदक फार कमाल झालेत, एक नंबर. पण आता ना पुढचा एकही मोदक खायची जागाच नाहीये माझ्या पोटात. नंतर मी सगळे संपवले असते. मला खूप आवडतात तुमच्या हातचे मोदक है ना. पण आता नको, आता पुरे झाले. मी एक काम करते, मी संध्याकाळी राहते उरलेले. तुम्ही असंच ठेवून द्या हा माझ्यासाठी. नाही नाही, हे असं अर्धवट ताट सोडून नाही जाऊ शकत तू. सगळे मोदक संपवायचे आणि मगच इथून बाहेर जायचं, कळलं?
दादासाहेब, वहिनी, मला माफ करा. मला माहितीच नव्हतं तुम्ही हे मोदक नैवेद्यासाठी बनवताय. मला माहिती असतं ना मी हात नसता लावला. मगाशी मला खूप भूक लागली होती, कंट्रोलच होत नव्हतं. मग मी किचन मध्ये आले, मग मला मोदक दिसले. आणि मोदक मला किती आवडतात तुम्हाला माहिती आहे ना. मी उघडले आणि खाल्ले नैवेद्य दाखवायच्या आधीच. सॉरी, मला माहिती असतं मी खरं नसतं खाल्लं. दामिनी, मोदक ही खायचीच गोष्ट आहे आणि खाण्यासाठीच बनवले होते हे मोदक. फक्त नैवेद्य दाखवल्यावर सगळ्यांना मिळणारच होते ना. पण तुझ्यात संयम नावाची गोष्ट शिल्लक आहे का? शिल्लक काय, ती तुझ्यात नाहीच आहे. तिकडे तुझा नवरा किती कष्ट करतोय आणि इथे तुझा वेडेपणा संपतच नाहीये. मला सांग, तो तिथे काय खात असेल, कसा राहत असेल, चौकशी सुद्धा केलीस त्याची? कष्ट करायला गेलेत की मजा मारायला गेलेत मला माहितीच नाहीये वहिनी. दामिनी, काय बोलतेस रे? हा, तोंडाला येईल ते बोलतेस का? तो तिकडे काही मजा करायला नाही गेलेला, कामासाठी गेलाय. कंपनीचं एक महत्वाचं प्रोजेक्ट हँडल करतोय तो. आपल्या कंपनीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये त्याचा केवढा मोठा हातभार आहे याची कल्पना आहे तुला? हो, कामासाठीच गेलेत. कष्टच करतायत ते. मी कुठे नाही म्हणते, मी नाकारतच नाहीये ती गोष्ट. मी कोण आहे सांगा ना, कोण आहे मी? मी बायको आहे ना त्यांची. मला असे वाऱ्यावर सोडून गेलेत.